नागपुर में महाराष्ट्र मंदिर महासंघ ने राज्य सरकार के उस प्रस्तावित कानून का कड़ा विरोध किया है जिसमें देवस्थान की जमीनें वहीवाटदारों यानी किराएदारों को देने की बात कही जा रही है। महासंघ के राष्ट्रीय संयोजक सुनील घनवट ने आरोप लगाया है कि ये कदम मंदिरों की संपत्ति खत्म करने और भूमाफियाओं को फायदा पहुंचाने वाला है। उन्होंने सरकार से मसौदा तुरंत वापस लेने की मांग की, अन्यथा राज्य भर में आंदोलन की चेतावनी दी है। संगठन ने वक्फ संपत्तियों की तरह मंदिर जमीनों को भी कानूनी सुरक्षा देने की मांग उठाई है। खरं तर मला चांगलं आठवतं की आपण सगळे पत्रकार आहात की जे एका मोमेंटला एक राष्ट्रीय दिशा आणि प्रसिद्धी दिलेली होती, ती होती आपली ड्रेस कोडची मोहीम आपण श्रीकृष्ण मंदिरात घेतली होती आणि आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि सहयोगाने आज ती संपूर्ण देश विदेशात पोहोचली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जवळजवळ 2500 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झाला। याच्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा तुमचा आहे असं म्हटलं तरी चालणार याच्यामध्ये। आणि मंदिरांच्या बाबत कटिबद्ध असणारी, मंदिरांच्या समस्या असतील किंवा मंदिरांच्या दृष्टिकोनातनं प्राधान्याने विचार करणारी संघटना सध्या महाराष्ट्रामध्ये जी ऍक्टिव्हली कार्यकर्ते आहे ती आहे मंदिर महासंघ महाराष्ट्र। आज जवळजवळ 17,000 मंदिरं जोडलेली आहेत आणि आज याच मंदिरांचा एक जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गांभीर्याचा विषय आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे। माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी एक 8 ते 10 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं आणि ते स्टेटमेंट असं होतं की ज्या ज्या देवस्थानांच्या इनामी जमिनी आहेत त्या इनामी जमिनी जवळजवळ 4.5 लाख हेक्टर जमिनी महाराष्ट्रामध्ये आहेत, ते कुळ असतील किंवा अन्य वहिवाटदार असतील यांच्या त्या हस्तांतरित करायच्या किंवा नावावर करायच्या किंवा अन्य काही गोष्टींचं वक्तव्य केलं आणि ते महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध झालं। अनेक मंदिर विश्वस्तांचे अनेक पुजारी आहेत, पुरोहित आहेत, महाराष्ट्रात मंदिर महासंघाशी जोडलेले सर्व संबंधित घटक आहेत, त्यांचे आम्हाला फोन आले की याबाबत मंदिर महासंघाने काहीतरी भूमिका घेणं आवश्यक आहे आणि ती भूमिका आज आपण आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। नागपूरमध्ये हा मुद्दा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आणि या संदर्भात आम्ही सरकारकडे प्रस्तावित अशा प्रकारचा जो एक मसुदा तयार करून कायदा जुलैच्या अधिवेशनात त्याचं रूपांतर करण्यासाठीचा जो विचार मांडलेला आहे याला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा तीव्र विरोध आहे, आक्षेप आहे आणि अशा प्रकारचा मसुदा, अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारने आणू नये ही भूमिका आपल्या सर्वांसमोर आम्ही मांडण्यासाठी आलेलो आहोत। वास्तविक पाहता जे सध्याचे प्रचलित कायदे आहेत 1995चा सार्वजनिक मंदिर ट्रस्ट ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार देवस्थानच्या जमिनींचा मालक हा देव असतो आणि देवस्थानांच्या कुठल्याही जमिनी इनाम वर्ग 3 जमिनी ज्या आहेत या कोणत्याही प्रकारच्या जमिनी हस्तांतरित करता येत नाहीत, त्या विकता येत नाहीत, त्याच्यावरती अतिक्रमण करता येत नाही, त्या परस्पर कोणालाही देता येत नाहीत, हा कायदा आहे। मग असं असताना कोणत्या आधारावरती या प्रकारचा मसुदा तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे? महाराष्ट्रातल्या भूमाफियांच्या घशामध्ये आमच्या देवस्थानांच्या जमिनी घालण्याचा प्रयत्न चालू आहे का? अशी शंका सर्व मंदिर विश्वस्तांच्या आणि पुरोहित पुजाऱ्यांच्या मनामध्ये आहे। मंदिरांच्या जोडलेल्या लाखो करोडो भाविक भक्तांच्या मनामध्ये ही भूमिका आहे, ही विचार प्रक्रिया त्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे हा जो काही प्रस्तावित मसुदा आहे हा तत्काळ मागे घेण्यात यावा ही मागणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांच्या समोर करतो आहोत। आणि ती भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आपले सर्व मंदिरांचे पुरोहित विश्वस्त, मंदिर महासंघाचे पदाधिकारी आणि अन्य सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आले। एकीकडे आम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा भाग सांगितला जातो आर्टिकल 25 नुसार, आपापलं धार्मिक स्वातंत्र्य, मंदिरांचं धार्मिक स्वातंत्र्य असं असताना पूर्वीच्या काळात आमच्या देवस्थानांना किंवा त्याच्याशी संबंधित असणारे घटक जे आहेत, पुरोहित आहेत, पुजारी आहेत, यांना कशासाठी दिल्या जायच्या? तर या मंदिरांच्या वहिवाटीसाठी दिलेल्या जमिनी त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी राजे महाराजे हे सगळे देत होते आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी मंदिरासाठी सेवा द्यावी, मंदिरासाठी काही त्यांचं योगदान द्यावं यासाठी या जमिनी असायच्या आणि या जमिनींच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा। पूर्वीचे राजे महाराजे मंदिरांना जमिनी देत होते, संपत्ती देत होते, मंदिरांचा जे काही संवर्धन आहे, जीर्णोद्धार आहे, या सगळ्या गोष्टी करत होते। परंतु मग आता सध्याच्या काळात जर बघितलं तर हा निर्णय का घेतला जातो आहे याविषयी सर्वांच्या मनामध्ये शंका आहे आणि याच्याविषयी सविस्तर अनुपजी तुम्हाला कायदेविषयक दृष्टिकोन सांगतीलच। पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे की जर आपण विचार केला तर या संदर्भात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे न्याय निवाडे आहेत की अशा प्रकारे देवस्थानांच्या मालकीच्या जमिनी ज्या आहेत या जमिनींच्या वरती सरकारनं स्वतः त्याला
संरक्षण दिलं पाहिजे. त्या मंदिरांच्या नावावर आहे तर ते व्यवस्थित राहणं, संरक्षण होणं, त्याच्यावर कोणी अतिक्रमण न करणं याबाबतची जबाबदारी सरकारची आहे. हे स्पष्टपणे कित्येकदा उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे मग अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार असेल तर मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय आहे त्याच्या विरोधातच हा निर्णय घेतला जातोय का, हाही एक महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमची एक भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आलोय. शेवटचा मुद्दा या ठिकाणी माहितीसाठी आपल्या सर्वांच्या सांगतो की 13 एप्रिल 2016 मध्ये वकफ जी प्रॉपर्टी आहे, वकफची जी संपत्ती आहे या संदर्भात एक निर्णय घेण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये वकफ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार नावाने जे जे सातबारे आहे ते सगळे वकफ बोर्डच्या नावावर झाले पाहिजेत असा एक कायदा, अशा प्रकारचं एक ऑर्डर निघाल्यानंतर त्या सगळ्या जमिनी, त्याचे सातबारे हे जर वकफ बोर्डच्या नावावर केले जातात तर मग मंदिरांच्या जमिनींचा मात्र वेगळा निर्णय का, हा दुजाभाव कशासाठी? त्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मागण्या आहेत की प्रस्तावित मसुदा तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर याचा विरोध केला जाईल, आंदोलन केलं जाईल. मंदिरांच्या जमिनींसंदर्भात कुठल्याही प्रकारचा अशा निर्णयांना आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही किंवा तो होऊ देणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की याबाबत जसं वकफचं मी तुम्हाला सांगितलं आता, तसंच आम्ही आपल्या समोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आंदोलन करून एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता, एक मागणी केली होती. आणि जी मुवमेंट, जे अभियान आपलं अमरावती किंवा विदर्भातनं सुरू झालं, आमची तर मागणी ही होती की देवस्थानांच्या जमिनीचे भूमाफिया, जे काही प्रशासकीय अधिकारी, महसूल विभागातले अधिकारी, काही बिल्डर लॉबी आणि काही असंतुष्ट विश्वस्त असतील जे स्वार्थी आहेत, अशांच्या संगनमताने या जमिनी लाटल्या जात आहेत आणि महाराष्ट्रात या संदर्भातला सक्षम असा क्रिमिनल कायदा नाहीये. आणि त्यासाठी मंदिर महासंघाने 3 वर्षापासून आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्रामध्ये अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा करावा, जसा गुजरात सरकारनं 14 वर्षाची सक्त कारावास असणारा आणि मंदिरांची जी जमिनी जेवढी लाटलेली असेल त्याची जी मूल्य आहे त्या किमतीची पेनल्टी देणारा कायदा केलाय. कर्नाटकाने केलाय, आसामनं केलाय, ओडिसानं केलाय आणि महाराष्ट्रात मात्र सिव्हिल ऍक्ट प्रमाणे कार्यवाही होती. तर देवस्थानांच्या जमिनींच्या बाबतीत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्टची मागणी केली होती. हा प्रस्तावित कायदा मागं घेऊन अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा करण्याची खरी आवश्यकता आहे, तो सरकारने करावा. जमिनींच्या संदर्भात, जमिनी लाटण्याच्या संदर्भात, अतिक्रमणांच्या संदर्भात ज्या ज्या सर्व केसेस मंदिरांच्या जमिनींच्या आहेत त्या फास्ट ट्रॅकद्वारे म्हणजे 6 महिन्यामध्ये निकाली काढाव्यात अशी आमची मागणी आहे. आणि जसं वकफ संपत्ती, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वकफ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार हा जो भाग केला आणि वकफच्या मालमत्ता संरक्षित करण्यात आल्या, त्याच पद्धतीने मंदिरांच्या सुद्धा जे काही जागा आहेत त्यांच्यासाठी देवस्थान संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार करण्यात यावा आणि मंदिरांच्या जागा सुरक्षित करण्यात यावा. सरकार हिंदुत्ववादी विचारांचं आहे. सरकारकडनं आमच्या अपेक्षा आहेत की लाखो भाविक भक्तांच्या भावना दुखावणारा, मंदिर विश्वस्तांवरती अन्याय करणारा, मंदिरांच्या जमिनी कायद्याने या ठिकाणी असा कायदा न करता येता सुद्धा अशा प्रकारचा विचार करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे याचा विचार व्हावा आणि हा तत्काळ प्रस्तावित मसुदा मागे घेण्यात यावा. ही मागणी करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. या संदर्भात 15 दिवसाच्या आत सरकारनं भूमिका जाहीर करावी की आम्ही हा मसुदा मागे घेतलेला आहे, अन्यथा संपूर्ण राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील, तीव्र पद्धतीने याला निषेध विरोध केला जाईल. मंदिर विश्वस्त या सगळ्या गोष्टींसाठी रस्त्यावरती यायला देखील तयार आहेत. ही सर्वांची भूमिका आहे. सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून ही भूमिका मी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे. टेक्निकली किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून या गोष्टी कशा अयोग्य आहेत या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य कोर कमिटीचे जे सदस्य आहेत आपले अधिवक्ता अनुप जयस्वाल ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आज नागपूर या ठिकाणी आम्ही एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली मंदिर महासंघाच्या वतीने. मुख्य उद्देश आहे की महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की राज्यातली 4.5 लाख हेक्टर इनामी जमिनी ज्या आहेत त्या वहिवाटदारांच्या किंवा कुळांच्या नावे आम्ही करणार आहे. वास्तविक पाहता देवस्थानांच्या कुठल्याही प्रकारच्या इनाम जमिनी ज्या आहेत त्या कोणालाही विकता येत नाहीत, हस्तांतरित करता येत नाही, त्याच्यावर अवैध कब्जा करता येत नाही, कोणालाही त्याच्यावरती अतिक्रमण करता येत नाही. असं असताना देखील सरकारनं हा मसुदा, प्रस्तावित मसुदा आणण्याचा सुतोवाच केलाय. जुलैच्या अधिवेशनात कायदा आणण्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातल्या लाखो मंदिर विश्वस्तांनी याला तीव्र आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भात देवस्थानांच्या जमिनीवरती अशा प्रकारचा आघात
कोणीही सहन करणार नाही. वक्फ बोर्डच्या जमिनी संरक्षित केल्या जातात आणि मंदिरांच्या देवस्थानांच्या जमिनी मात्र या ठिकाणी इनामी जमिनी विकण्याचा अशा प्रकारचा प्रस्तावित मसुदा तयार केला जातो. हे कदापि सहन होणार नाही. हा दुजाभाव आहे. त्यामुळं मंदिर महासंघ या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये मंदिर विश्वस्तांना एकत्रित घेऊन आणि विश्वस्त पुरोहित पुजारी एकत्र येऊन या मसुद्याला विरोध करणार. हा 15 दिवसाच्या आत जर मसुदा मागे घेतला नाही संपूर्ण राज्यभर आंदोलन ही घोषणा आज आम्ही या ठिकाणी केली आहे. आणि प्रामुख्याने आम्ही मागणी केलेली की ज्याप्रमाणे वक्फ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार 7/12 जो असतो वक्फचा त्याच्या नावावर केला जातो. हा 13 एप्रिल 2016चा हा कायदा आहे. असं असताना देवस्थानांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे देवस्थान संपत्ती सत्ता प्रकार जो आहे तो 7/12 देवस्थानांच्याच नावावर केला पाहिजे ही पहिली मागणी. प्रस्तावित मसुदा मागे घेतला पाहिजे ही दुसरी मागणी. देवस्थानांच्या जमिनी संदर्भातल्या सगळ्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकद्वारे चालवून त्या लवकरात लवकर निकाली काढल्या पाहिजेत. या संदर्भात एक विशेष SIT नेमून या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा की मंदिरांच्या जमिनी लुबाडणाऱ्या लाटणाऱ्या जे काही कोणी भूमाफिया आहेत त्या भूमाफियांच्या विरोधात महाराष्ट्रात अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा लागू करण्यात यावा. लाखो भाविक भक्तांच्या मंदिर विश्वस्तांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये. कारण हा कायदा त्यांचा भावना दुखावणारा आहे जरी प्रस्तावित असला तरी. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मागणी केली आहे. आणि हा जर प्रस्तावित मसुदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन हे मंदिर विश्वस्तांकडनं छेडलं जाईल. नाही, एक भाग काही लक्षात घ्या की पूर्वापार ज्या जमिनी राजे असतील महाराजे असतील किंवा तत्कालीन कोणी प्रशासक असतील यांनी देवस्थानासाठी किंवा त्याची देखभाल दुरुस्ती असेल अन्नछात्र असेल त्या ठिकाणी गुरुकुल चालवणं असेल गोशाळा चालवणं असेल यासाठी दिलेले आहेत. याचं मुख्य कारण काय असतं तर जे कोणी वहिवाटदार आहे ते मंदिराची व्यवस्था पाहत आहेत त्यांचा उदरनिर्वाह त्या माध्यमातून चालावा आणि त्यांनी मंदिरात सेवा द्यावी. असं असताना या जमिनी काढून का घेतल्या जात आहेत? ह्या अजिबात काढून घेतल्या जाऊ नयेत. त्या कोणाच्याही नावावर करता येऊ नयेत. कारण देवस्थानांच्या जमिनी ह्या त्या ठिकाणचा मालक हा देव असतो. त्यामुळे देवाच्या नावावर असलेल्या जमिनी अजिबात हस्तांतरित करता येत नाहीत. हा कायदा आहे. असं असताना ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन मसुदा तयार करणं म्हणजे मंदिर विश्वस्तांच्या भावनांना वाटण्याची अक्षता दाखवण्यासारखं आहे. कारण इसके लिए सचिन सोडापे की रिपोर्ट। क्या आप एक ऐसे प्लॉट की तलाश में हैं जो कम कीमत में बड़ा फायदा दे सके? तो आपके लिए आ गया है सुनहरा मौका। फॉर्च्यून इंफ्रा कंपनी लेकर आई है नया शानदार प्रोजेक्ट नेचर सिटी मौजा साले गुदली में। कीमत सिर्फ 16 लाख रुपए से शुरू। लोकेशन की खासियत है 80 फीट का पक्का सीमेंट रोड, आगे 100 फीट का हाईवे जो कि उमरेड रोड से सीधा कनेक्शन रखता है। 400 फीट सैंक्शन समृद्धि महामार्ग से लगकर गोविंदराव वंजारी कॉलेज के पास और सेंट पॉल इंटरनेशनल स्कूल के बेहद करीब। सुविधाओं से भरपूर NMRD सैंक्शन लेआउट जहां मिलेगी आपको इलेक्ट्रिसिटी, सीवेज लाइन, गटर लाइन और पूरी तरह से प्लांट डेवलपमेंट। तो आज ही खरीदे और कल पाए बेहतरीन रिटर्न। ये निवेश आपके भविष्य को बना सकता है मजबूत। सीमित प्लॉट्स अवेलेबल, जल्दी करें बुकिंग। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9503571928 पर। हमारा पता है 2nd फ्लोर प्लॉट नंबर 7 बीसा मनीष नगर रोड बिसाइड केवले चाय नागपुर।